छत्रपती आपलं CPR मध्ये अंधाधुंदी अंधाकार भासलेला आहे। इथं बाळांचं NICU डिपार्टमेंट असताना वरती पहिल्या माळ्यावरती बाळांचं लहान बाळांचं हे असताना सुद्धा कोविडचे पेशंट इकडे रात्री 12च्या नंतर चालू केलेले आहेत। आणि हे बघा हे ॲम्ब्युलन्स उघड आता उघडलेली होती ना, का बंद केलेस? मी उघडतो की हा उघड दाद्या उघड। इथं लहान लहान पोरं आहेत, लहान लहान पोरं आहेत, लहान लहान पोरांच्या वरती रोगप्रतिकार शक्ती कमी असताना त्यांच्यावरती काहीतरी रोग आला। काय झालं, कोविडचे पेशंट सगळे वरती घेऊन चालले। हे बघा इथं सगळे ह्या बाजूला दाखव, या बाजूला आहे ना, इथं सगळ्यात गरोदर बायका असतात। गरोदर बायकांना काय झालं, लागण झाली तर काय करायचं? इथं आतमध्ये सगळ्या गरोदर बायका आहेत। हे असताना इथं कोविडचे पेशंट इथं शिफ्ट करायला लागले। ही प्रशासनाची अंदाजांची चालवलेली आहे। बाळांचं दाखवायचं ICU इथं NICU आहे। ह्या NICU मध्ये लहान लहान बाळं आहेत, नवजात बाळं आहेत, ते स्वतःच्याच परिस्थितीशी झगडत आहेत। तरी कोविडचे पेशंट इकडे आणून शिफ्ट करत आहेत। नको इकडे आतमध्ये नको। याच्यावरती प्रशासनाने एक विचार केला पाहिजे। वर जाऊया का? वरती लहान मुलांचा वार्ड दाखव। लहान मुलांचा वार्ड इथं पहिल्या माळ्यावरती लहान मुलांचा वार्ड आहे। या जिन्यावरून डायरेक्ट काही प्रिकॉशन न घेता पेशंट शिफ्ट करतायत, तिसऱ्या माळ्यावरती शिफ्ट करतायत। पण इथं पहिल्या माळ्यावरती लहान मुलांचा एक वार्ड आहे, तिथं लहान मुलं आहेत, या बाजूला लहान मुलं आहेत। CPRच्या प्रशासनाचा अंदाधुंदी कारभार बघा हा। इथं लहान मुलं आहेत सगळी। एक मिनिट आत जाऊया। इथे आत पण घ्या, आजचा पण व्हिडिओ घ्या, किती लांब लागतात। आणि कुठे आहेत? तिथं आणि आहेत का? ICU रूम आहे तिथं दाखव। इकडचं पण घ्या। तेव्हा पेटंट जवळ आहे। काय करताय? क्या कर रहे हो? स्टोव लाओ। स्टॉप दैट पर्सन गेला। कोरोना पेशंट आल्यात त्याच्यामुळे इन्क्वायरी करायची आहे। वर आहेत करत त्रास होणार ना, त्याचे नातेवाईक सारखे ये जा करायल्यात। कोणाला तर झालं तर काय करणार? जबाबदारी कोणाची आहे की नाही? हा चला इकडून घे। इथे लहान लहान बाळं आहेत। वरती पहिल्या माळ्यावर लहान मुलांचा वार्ड आहे, खाली NICU आहे, लहान मुलांचा NICU आहे। लहान लहान बाळं आहेत, नवजात बाळं आहेत। आणि या बाजूला या साईडला ज्या आहेत त्या गरोदर स्त्री आहेत। आता ह्याच वार्डामध्ये रात्री 12च्या नंतर ऐन वेळेला COVID-19चे पेशंट इकडे शिफ्ट करायला लागलेत। हे जर याच्यात आणि त्यांचे नातेवाईक वरतून खालतून वरती ते ये जा करतायत। याच्यामध्ये जर लागण झाली, गरोदर स्त्रियांना लागण होऊ शकते, नवजात बाळांना लागण होऊ शकते। या गोष्टीचा प्रशासनाने काहीही विचार केलेला नाही। या गोष्टीचा कुठेतरी विचार केला पाहिजे। अहो साहेब ते आता बंद आहे ऑफिस 2 नंबरचं। ओके करतो। मेन आहे की नाही सुप्रिटेंडेंट?